तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहे आय.ओ. मॉड्यूल्स PLCचे. त्याचे आपण टाइप्स पाहणार आहे, त्याची ब्लॉक डायग्राम पाहणार आहे आणि फंक्शन प्रत्येक ब्लॉकचा आणि स्पेसिफिकेशन काही पाहणार आहे आपण. तर पहिल्यांदा आपण पाहूया आय.ओ. मॉड्यूल्सचं क्लासिफिकेशन. आय.ओ. मॉड्यूल्स म्हणजे इनपुट आणि आउटपुट असणारे. इनपुटमध्ये दोन टाईप आहेत, डिस्क्रीट मॉड्यूल म्हणजे डिजिटल मॉड्यूल आणि अॅनालॉग मॉड्यूल. डिस्क्रीटचे दोन टाईप आहेत, नंतर डीसी इनपुट असेल आणि एसी इनपुट असेल. आणि नंतर जेव्हा आपण आउटपुट साईडला जातो तेव्हा परत सेम डिस्क्रीट, अॅनालॉग आणि डिस्क्रीटचे पण दोन टाईप, डीसी आउटपुट आणि एसी आउटपुट. सेम, फक्त ह्या साईडला इनपुट आहे, या साईडला आउटपुट आहे. लाईक दिस. आता आपण पाहूया पहिल्यांदा इनपुट मॉड्यूल्स. पहिल्यांदा आपण पाहूया हे मॉड्यूल एसी इनपुट मॉड्यूल. हे आहे एसी इनपुट मॉड्यूल. ब्लॉक डायग्राम आहे याची. फर्स्ट एसी असल्यामुळं एसी इनपुट असणार आहे. नंतर तो जाणार आहे रेक्टिफायरला. रेक्टिफायर कन्वर्ट करणार आहे तो सिग्नल डीसी मध्ये. नंतर नॉईस आणि डिबाउन्स फिल्टरच्या थ्रू तो फिल्टर होणार आहे सिग्नल. आपण याचे फंक्शन पण पाहूया साथ साथच. रेक्टिफायर आणि फिल्टर सर्किट काय करणार आहे तर कन्वर्ट इनकमिंग सिग्नल इन टू डीसी युझिंग ब्रिज रेक्टिफायर. आणि त्यातून रिमूव्ह काय करणार आहे तर रिपल नॉईस असेल तो रिमूव्ह करणार आहे आणि आपल्याला एक स्मूथ डीसी सिग्नल देणार आहे. नंतर नॉईस आणि डिबाउन्स फिल्टर काय करणार आहे तर इलिमिनेट्स अनवॉन्टेड नॉईस आणि डिस्टर्बन्स जो आहे तो कमी करणार आहे, रिमूव्ह करणार आहे इनपुट सिग्नल मधून आणि प्रिव्हेंट करणार आहे फॉल्स ट्रिगरिंग ड्यू टू रॅपिड ऑन ऑफ स्विचिंगमुळे. तर आपण याचं फंक्शन पाहिलं याचा. नंतर तो सिग्नल दिला जातो थ्रीशोल्ड डिटेक्टरला. आता थ्रीशोल्ड डिटेक्टर काय करते तर चेक्स वेदर इनपुट व्होल्टेज अक्रॉस अ प्रीसेट. एक प्रीसेट व्हॅल्यू जी आपण सेट केली त्याच्या बरोबर खाली आहे का वरती आहे ते चेक करतं थ्रीशोल्ड डिटेक्टर. आणि आपल्याला एक ऑन किंवा ऑफ, व्हॅलिड ऑन ऑफ सिग्नल बेस्ड ऑन डिफाईन व्होल्टेज, जे आपण डिफाईन व्होल्टेज केले त्यावरून आपल्याला एक कंडिशन देतो ऑन किंवा ऑफ. नंतर थ्रीशोल्ड डिटेक्टरने म्हणजे एखादी आपण लिमिट, समजा इथं 40 लिमिट सेट केली तर 40 लिमिटच्या खाली असल्यावर तो ऑन राहणार, 40च्या वरती गेल्यावर तो ऑफ होणार ऑटोमॅटिकली. असं फंक्शन असतं थ्रीशोल्ड डिटेक्टरचं. नंतर तो सिग्नल दिला जातो ऑप्टिकल आयसोलेटरला. ऑप्टिकल आयसोलेटर काय करतं तर ट्रान्सफर सिग्नल युझिंग लाईट वापरून तो सिग्नल ट्रान्सफर करतं. इलेक्ट्रिकल मध्ये तो कन्वर्ट करत नाही. प्रोटेक्ट लो व्होल्टेज सीपीयू फ्रॉम हाय व्होल्टेज इनपुट साइड. हा जो लो व्होल्टेज सीपीयूचा पार्ट आहे आणि इकडे हाय व्होल्टेज आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम ऑप्टिकल आयसोलेटरचं असतं. नंतर लॉजिक सर्किट काय तर प्रोसेस करतो तो सिग्नल रिसिव्ह फ्रॉम ऑप्टोकपलर आणि प्रॉपर लॉजिक लेवल सिग्नल सीपीयूला देतं. सीपीयू काय करतं तर ती सिग्नल रीड करतं इनपुट सिग्नल आणि अपडेट करतं इनपुट स्टेटस टेबल आणि कंट्रोल करतं प्रोग्राम. जो इनपुट स्टेटस टेबल आहे तो अपडेट करतं ज्या व्हॅल्यू आल्या त्याच्यानुसार. आणि प्रोग्राम एक्झिक्युशन बेस्ड ऑन इनपुट कंडिशन वरून प्रोग्राम एक्झिक्यूट करतं. नंतर लास्ट जो आहे आपला आहे इनपुट स्टेटस टेबल, जो की सीपीयू आलेल्या ह्याच्यावरून अपडेट करतो हा टेबल. नंतर लाईट इंडिकेट एलईडी आपण एक जोडलेला आहे तिथं, जो की शो करतो स्टेटस ऑफ इच ऑफ ऑन आणि हेल्प ट्रबल शूटिंग आणि मॉनिटरिंग. हा जो जोडलेला आहे तो लॉजिक जेव्हा आपण 1 किंवा 0 येतं त्यावरून ऑन आहे ऑफ आहे हे इंडिकेट करण्याचं काम हे एलईडी करत असतो. हे आहे आपलं एसी इनपुट मॉड्यूल्स. ही ब्लॉक डायग्राम एक्झाम मध्ये काढायची आहे. IMP आहेत, सगळ्या ब्लॉक डायग्राम ह्या IMP आहेत, कोणतीही विचारू शकतात. आता आपण पाहिलेला आहे एसी इनपुट. आता आपण पाहणार आहे डीसी इनपुट मॉड्यूल. आता हे आहे आपल्याकडे डिस्क्रीट डीसी इनपुट मॉड्यूल. डिस्क्रीटचा टाईप डीसी इनपुट मॉड्यूल. आता याची ब्लॉक डायग्राम पॉवर कन्व्हर्जन, नॉईस, सेम ब्लॉक डायग्राम आहे, फक्त तिथं एसी सिग्नल असल्यामुळे आपण रेक्टिफायर जोडलेला आहे आणि इथं जस्ट आपण पॉवर कन्व्हर्जन केलेलं आहे. आता ह्याची आपण फंक्शन पाहूया. पॉवर कन्व्हर्जन म्हणजे काय, ऍडजस्ट इनपुट सिग्नल व्होल्टेज टू स्टँडर्ड लेवल. आपल्याला 24 व्होल्ट डीसी असतो युजली PLC साठी, तर तो 24 व्होल्ट करायचं काम पॉवर कन्व्हर्जन करतं. बूस्ट करतं इन्क्रीज, जर लो व्होल्टेज असेल 24 पेक्षा तर ते बूस्ट करणार आणि जर कमी असेल जास्त असेल तर तो कमी करण्याचं काम पॉवर कन्व्हर्जन करतं. नंतर नॉईस आणि डिबाउन्सच्या थ्रू तो फिल्टर होऊन त्याच्यातील अनवॉन्टेड सिग्नल रिमूव्ह केला जातो.
नंतर तो सिग्नल थ्रेशोल्ड डिटेक्टरला दिला जातो. थ्रेशोल्ड डिटेक्टर डिटेक्ट करतं वेदर इनपुट व्होल्टेज रिचेस प्रीसेट व्हॅल्यू आणि एक व्हॅलिड ऑन किंवा ऑफ डीसी सिग्नल प्रोसेस करतं. नंतर तो सिग्नल परत ऑप्टिकल डिटेक्टरला दिला जातो. इथं सेम की तो प्रोटेक्शनचं काम करतो, सेम एसी सारखं फंक्शन आहे. नंतर लॉजिक आणि सीपीयू सेक्शन, लॉजिक सर्किट प्रोसेस करतं सिग्नल ऑप्टोकपलरचा आणि सीपीयू तो सिग्नल स्टोअर करून इनपुट स्टेटस अपडेट करतो आणि एक्झिक्यूट करतो आउटपुटचे ऑपरेशन्स असतील किंवा कंट्रोल ऑपरेशन्स असतील ते. आणि एलईडी फॉर इंडिकेशन्स ऑन ऑफ स्टेट. याचे स्पेसिफिकेशन काय आहेत की रेटेड व्होल्टेज जनरली 24 व्होल्ट डीसी असतं. करंट असतो तो 4 MA पर इनपुट. ऑपरेटिंग व्होल्टेज जे असतं ते 0 ते 30 डीसी जनरली. आता आपण पाहतोय इनपुटची तिसरी, जे की आपण आता डीसी इनपुट पाहिलं, एसी इनपुट पाहिलं. आता आपण पाहतोय डिस्क्रीट पूर्ण आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण पाहतोय अॅनालॉग इनपुट. ही आहे आपली अॅनालॉग इनपुट मॉड्यूल. आता अॅनालॉग मध्ये सिग्नल एसी मध्ये येतोय, अॅनालॉग इनपुट एसी व्होल्टेज. नंतर नॉईस आणि डिबाउन्स फिल्टर येतो, अनवॉन्टेड नॉईस जो आहे, डिस्टर्बन्स जो आहे तो रिमूव्ह करण्याचं काम करतोय. नंतर जो आपला सिग्नल अॅनालॉग मध्ये आलेला आहे तो सिग्नल डिजिटल मध्ये करण्याचं काम हा एडीसी करतोय, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. नंतर ऑप्टिकल आयसोलेटर जो आहे तो प्रोटेक्शनचं काम, ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये प्रोटेक्शनचं काम आपलं ऑप्टिकल आयसोलेटर करते. इथं फंक्शन पण दिलेले आहे, ते तुम्ही नोट डाऊन करा, लिहून काढा. पण सेम फंक्शन आहेत. जनरली 2-3 ब्लॉकमध्ये चेंज होतो, बाकीचा काही नाही होत. नंतर ऑप्टिकल आयसोलेटर इलेक्ट्रिकल आयसोलेट फील्ड फ्रॉम पीएलसी आणि युझिंग लाईट वापरून प्रोटेक्ट सीपीयू हाय व्होल्टेज पासून, स्पाइक्स पासून, शॉर्ट सर्किट पासून सीपीयूला प्रोटेक्ट करण्याचं काम ऑप्टिकल आयसोलेटर करतं. नंतर लॉजिक पण तो सिग्नल प्रोसेस करतो. लॉजिक सर्किट प्रोसेस डिजिटल सिग्नल अँड चेक इट्स व्हॅलिडिटी. आणि सीपीयू डेटा स्टोअर करतो आणि कंट्रोलचे डिसिजन घेतो आणि इनपुट डेटा टेबल मध्ये तो अपडेट करतो. आणि एलईडी फॉर इंडिकेशन ऑन ऑफ स्टेट किंवा ट्रबल शूटिंग मॉनिटरिंग मध्ये सुद्धा हेल्प करतं. आपण तिन्ही इनपुट मॉड्यूल पाहिले. आपण हे पूर्ण हा सेक्शन आपण पूर्ण पाहिलेला आहे. आपण इनपुट मॉड्यूल मध्ये डिस्क्रीटचे 2 टाईप, डीसी एसी पाहिला, अॅनालॉग पाहिला. आता आपण पाहणार आहे आउटपुटचे. आता आपण पाहणार आहे आउटपुट. तर आउटपुटचे आपण डिस्क्रीट, डीसी आणि एसी आणि अॅनालॉग 3 टाईप पाहणार आहे. आता हे आहे आपलं डिस्क्रीट एसी आउटपुट मॉड्यूल, आउटपुट साइडचे मॉड्यूल आहेत हे. इथं एक ब्लॉक काढायचा आहे जो की कंट्रोल डिव्हाइसेस म्हणून असेल. नंतर जो सिग्नल, आता हा आउटपुट असल्यामुळे पीएलसी किंवा सीपीयू कडून सिग्नल येणार आहे लॅच लॉजिक सर्किटला. आता आपण इथं पाहूया पहिल्यांदा, सीपीयू रिसीव्ह कमांड फ्रॉम पीएलसी प्रोग्राम आउटपुट सेंड कंट्रोल सिग्नल. सीपीयू कडून सिग्नल येणार आहे जस्ट. लॅच सर्किट काय करणार आहे तर होल्ड आउटपुट स्टेट होल्ड करून ठेवणार आहे. इवन आफ्टर इनपुट सिग्नल जरी आपण रिमूव्ह केला तरी जी आउटपुटची स्टेट आहे ती होल्ड करून ठेवणार आहे. रिमेन्स ऑन अंटिल रिसेट, जोपर्यंत आपण रिसेट करत नाही तोपर्यंत कंडिशन ऑन राहणार. हे काम असतं आपल्या लॅच सर्किटचं. नंतर ऑप्टिकल आयसोलेटर पण तोच आहे, पीएलसीला सीपीयूला प्रोटेक्ट करतो आणि पीएलसी आणि हाय व्होल्टेज लोड मधील प्रोटेक्शन किंवा आयसोलेशन करतो. आता ट्रायक कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा एसी आउटपुट मॉड्यूल येईल डिस्क्रीटचं तेव्हा ट्रायक वापरायचं आहे, ट्रायक स्विचिंग सर्किट वापरायचं आहे. ट्रायक ॲक्ट ॲज अ बाय डायरेक्शनल स्विच फॉर एसी लोड. टर्न एसी आउटपुट ऑन अँड ऑफ बेस्ड ऑन आणि ऑफ करायचं काम आपलं कोण करते तर ट्रायक स्विचिंग सर्किट करते. इथं पाहू शकता लॅच लॉजिक करून सर्किट कडून सिग्नल आलेला आहे, इथून आयसोलेट प्रोटेक्शनचं काम केलेलं आहे. नंतर ट्रायक स्विचिंग सर्किट जो आहे तो ऑन करायचं का ऑफ करायचं हे काम ट्रायक स्विचिंग सर्किट आपलं करत आहे. आणि लॉजिक फिल्टरचं काम आहे फक्त रिमूव्ह नॉईस, व्होल्टेज स्पाइक आणि सप्लाय आउटपुट मधलं जे नॉईस आहेत ते रिमूव्ह करायचं आणि स्मूथ स्टेबल ऑपरेशन करून आणायचं.
नंतर लॉजिक सर्किट काय करते, तर कंट्रोल स्विचिंग ऑपरेशन जी आहे ती कोण कंट्रोल करते, तर आपलं लॉजिक सर्किट कंट्रोल करते. इथलंच लॅच आणि लॉजिक सर्किट जे आहे ते कंट्रोल करते की इथे 1 घ्यायचा, ऑन करायचं का ऑफ करायचं, हे काम हे डिसाईड करते, होल्ड करून ठेवते. आणि मग इथून स्विचिंग होते, इथून फिल्टर केलं जाते, नॉईस रिमूव्ह केला जातोय. आणि फ्यूज का वापरतो, तर एक प्रोटेक्शन सर्किट, जेव्हा ओव्हर कंडिशन असतात, ओव्हर करंट कंडिशन असते तिथं प्रोटेक्शनचं काम, किंवा ब्रेक सर्किट न होऊ देणं, कारण कंट्रोल डिव्हायसेसला जेव्हा जातो तेव्हा कंट्रोल डिव्हायसेस हाय व्होल्टेजवर काम करतात, 230 व्होल्ट असेल अशा हाय व्होल्टेजवर काम करतात. आणि जे आपलं सर्किट आहे इकडचं ते आहे 24 व्होल्टचं, त्याच्यामुळे प्रोटेक्शनचं काम आपला फ्यूज इथे करत असतो. आणि एलईडी फॉर इंडिकेशन ऑन अँड ऑफ स्टेजसाठी. आणि इथे कंट्रोल डिव्हायसेस काढायचे आहेत. आणि हे आहे आपलं डिस्क्रीट एसी आउटपुट मॉड्यूल, ज्याचं आपण फंक्शन पण पाहिलेले आहेत. आता आपण पाहत आहे डीसी डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूल आणि त्याच्या ब्लॉक डायग्राम. आता फ्रॉम सीपीयू कडून इथे पण सेम सिग्नल येत आहे. लॅच लॉजिक सर्किट सिग्नल होल्ड करून ठेवत आहे आणि लॉजिक मीन्स त्याच्यावरून डिसिजन घेत आहे सीपीयू कडून आलेल्या सिग्नलवरून इथे 1 का 0 का 1 कंडिशन ठेवायची. ऑप्टिकल आयसोलेशन प्रोटेक्शनचं काम करत आहे. ट्रान्झिस्टर इथे वापरतो आपण, ट्रान्झिस्टर स्विचिंग सर्किट, इथे पण स्विचिंग ॲज अ स्विच म्हणून काम करत आहे हे. फिल्टर नॉईस आणि डिस्टर्बन्स रिमूव्ह करण्यासाठी. आणि फ्यूज जो आहे तो प्रोटेक्शनसाठी, जिथे हाय व्होल्टेज कंट्रोल डिव्हायसेस आहेत तिथे प्रोटेक्शनचं काम, याच्या आणि याच्यामधलं प्रोटेक्शनचं काम आपला फ्यूज करत आहे. आणि एलईडी फॉर इंडिकेशन, इथे आपण याचं नीट फंक्शन लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता, एकदा वाचून घ्या. सेम आहे, नोट डाऊन करा. ट्रान्झिस्टर इथे वापरलेला आहे, आपण ट्रान्झिस्टर वापरलेला आहे ऑन आणि ऑफ स्विच फॉर डीसी लोडसाठी. नंतर कंट्रोल लोड करतं युजिंग स्मॉल इनपुट वापरून, लाईक दिस. आता आपण लास्ट आउटपुट मॉड्यूल पाहणार आहे, ते आहे आपलं अॅनालॉग आउटपुट मॉड्यूल, जी की डेटा टेबल मधून सिग्नल घेत आहे. नंतर तो सिग्नल सीपीयू ला देत आहे. सीपीयू तो सिग्नल लॉजिक सर्किटला देत आहे. लॉजिक सर्किट तो सिग्नल वरून 1 ऑफ किंवा जे सिग्नल आलाय तो प्रोसेस करून त्याच्यावरून डिसिजन घेत आहे. ऑप्टिकल आयसोलेटर प्रोटेक्शनसाठी वापरलेला आहे. आणि जो डिजिटल सिग्नल आहे तो अॅनालॉग मध्ये काम करण्याचं काम ही तर डॅक करत आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन. नंतर तो सिग्नल नॉईस आणि फिल्टर केला जातोय, जो नॉईस रिमूव्ह केला जातोय, फिल्टर केला जातोय, स्मूथ सिग्नल बनवला जातोय. आणि तो जो आहे अॅनालॉग सिग्नल तो रिटर्न आपल्या आउटपुटला आपल्याला भेटत आहे, किंवा आउटपुट कंट्रोल डिव्हाइसला आपण तो देतोय. तरी ते नीट फंक्शन लिहिलेलं आहे, डेटा टेबल काय करतं, सीपीयू इंटरफेस काय, लॉजिक सर्किट काय, ऑप्टिकल आयसोलेटर काय, डॅक काय, रिमूव्ह करतं नॉईस सर्किट काय. तर हे आपण ओव्हरऑल पाहिलेलं आहे. हे आपण संपूर्ण मॉड्यूल्स पाहिलेले आहेत. डीसी इनपुट पाहिलं, एसी इनपुट पाहिलं, अॅनालॉग पाहिले, डीसी आउटपुट, एसी आउटपुट आणि अॅनालॉग आउटपुट मॉड्यूल आपण पाहिलेले आहेत. ह्याच्या ब्लॉक डायग्राम तुम्ही नोट डाऊन करा आणि एक्झाममध्ये ह्याच काढा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.